श्री स्वामी समर्थ. तुमचा स्वामींबद्दल असलेला विश्वास आणि स्वामींबद्दल असलेली श्रद्धा दृढ करण्यासाठी आजची ही घटना तुमच्यासमोर सादर करीत आहे. ही घटना आहे एका साध्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीची. ती तुमच्यापर्यंत मी आता कथेच्या स्वरूपात सांगत आहे. ही कथा ऐकून तुमची श्रद्धा आणि भक्ती ही निश्चितच वाढेल. तुमच्याकडे अशा काही कथा असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची कथा तिथे आम्हाला तुम्ही लिहून पाठवू शकता. चला तर सुरू करूया आपण एक नवीन कथा. त्या रात्री विठ्ठलला एक गोष्ट पहिल्यांदा जाणवली. माणूस कितीही श्रीमंत असला, कितीही धाडसी असला, कितीही लोक त्याच्यासोबत असले, पण जेव्हा तो पूर्णपणे एकटा पडतो तेव्हा त्याला आठवतो तो फक्त देव. आणि त्या रात्री विठ्ठलही पूर्णपणे एकटा पडला होता. समोर काळोख, मागे जंगल, मोबाईलला नेटवर्क नाही, गाडी बंद आणि जवळपास 10 किलोमीटरपर्यंत एकही घर नाही. त्याने गळ्यातील स्वामींची माळ हातात घट्ट पकडली, डोळे मिटले आणि फक्त एवढंच म्हणाला, स्वामी, आत्ता तुम्हीच माझे आहात. त्याने डोळे उघडले आणि गाडीच्या हेडलाईटसमोर एक वृद्ध माणूस उभा होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी, तो वृद्ध माणूस तिथे आला कधी हे विठ्ठललाही कळालं नाही. विठ्ठल एका छोट्या गावात राहत होता. गावात त्याचं किराणा आणि धान्याचं दुकान. स्वभावाने तो साधा, कुणाशी भांडणारा नाही, कुणाचा पैसा बुडवायचा नाही आणि देवावर त्याला विश्वास होता खूप, विशेषतः स्वामी समर्थावर. त्याच्या घरचा स्वामींचा एक जुना फोटो, तो फोटो त्याच्या आजोबांनी त्याला दिला होता. आजोबा नेहमी म्हणायचे, बाळा, आयुष्यात कधीही झालं आणि काहीही झालं तरी स्वामींचं नाव सोडू नकोस. पैसा गेला तरी चालेल, माणसं दूर गेली तरी चालतील, पण श्रद्धा जाऊ देऊ नकोस. विठ्ठलने हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवलं. पण आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. 1 वर्ष त्याच्या दुकानात मोठं नुकसान झालं. धान्याचे भाव अचानक वाढले. काही ग्राहकांनी उधारीचे पैसे दिले नाहीत. त्याने मालासाठी जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जाचं व्याज वाढत गेलं. एक दिवस सावकार दुकानात आला. तो म्हणाला, विठ्ठला, मला पैसे हवे आहेत. विठ्ठल शांतपणे म्हणाला, 8 दिवस द्या, माल विकला की पैसे देतो. सावकार म्हणाला, 8 दिवस नाही, 3 दिवस. पण एवढे पैसे? मला काही माहीत नाही, 3 दिवस. तो निघून गेला. त्या रात्री विठ्ठल खूप चिंतेत होता. त्याने पत्नी सविता त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, काय झालं? विठ्ठल म्हणाला, काही नाही, तुम्ही माझ्यापासून लपवू नका. विठ्ठल काही क्षण शांत राहिला. नंतर म्हणाला, कर्ज खूप वाढलं आहे. सविता त्याच्याजवळ बसली. किती? आपण विचारही करू शकत नाही एवढं. सविता म्हणाली, मग? विठ्ठल हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, स्वामी आहेत ना. सविता म्हणाली, हो, पण प्रयत्न आपण करायचा आहे. दुसऱ्या दिवशी विठ्ठलला एक व्यापाऱ्याचा फोन आला. तो म्हणाला, तुझ्याकडे चांगला माल असेल तर शहरात घेऊन ये, इथे भाव चांगला मिळेल. विठ्ठलला आशेचा किरण दिसला. त्याने विचार केला, जर हा माल चांगल्या भावात विकला तर माझं बरंच कर्ज फेडता येईल. त्याने गाडी भरली. पण शहरात पोचण्याचा रस्ता लांब होता. रात्री निघावं लागणार होतं. सविताने त्याला जेवणाचा डबा दिला, गळ्यात स्वामींची माळ घातली आणि म्हणाला, लवकर परत या. विठ्ठल हसून म्हणाला, काळजी करू नकोस. सविता म्हणाली, रस्त्यात स्वामींचं नाव घेत जा. विठ्ठल म्हणाला, तू काळजी करू नकोस, स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि तो निघाला. सुरुवातीचा रस्ता चांगला होता. गावं मागे पडत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेतं होती. विठ्ठल गाडी चालवत होता आणि हळू आवाजात म्हणत होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही वेळाने गावही कमी झाली. रस्ता अरुंद झाला. मोबाईलला नेटवर्क फक्त एका पट्टीवर होतं. त्याने घरी फोन केला. सविताने फोन उचलला. पोहोचलात? अजून नाही. कुठे आहे? जंगलाचा रस्ता लागला आहे. सविता काही क्षण शांत राहिली. रात्री तिथून जाऊ नका. विठ्ठल हसला. आता अर्ध्या रस्त्यात
झालाय, थोड्याच वेळात पुढे नेईन, लवकर या. हो. फोन कट झाला. विठ्ठलने पुन्हा गाडी पुढे घेतली. पण काही अंतर गेल्यावर गाडीने अचानक झटका दिला. इंजिनचा आवाज बदलला आणि काही सेकंदात गाडी बंद पडली. विठ्ठलने किल्ली फिरवली. गाडी सुरू झाली नाही. पुन्हा प्रयत्न केला. नाही. दुसऱ्यांदा प्रयत्न केला, तरीही नाही. तिसऱ्यांदा प्रयत्न केला, तरीही नाही. त्याने बोनट उघडला. काहीच समजत नव्हतं. त्याला गाड्यांचं फारसं ज्ञान नव्हतं. त्याने मोबाईल काढला. एका मेकॅनिकला फोन करण्याचा प्रयत्न केला. फोन लागला नाही. नेटवर्क गायब झालं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कुठेही दिवा नाही, कुठेही घर नाही, कुठेही माणूस नाही. फक्त झाडांची काळी सावली. वारा होता. झाडांची पाने आवाज करत होती. विठ्ठलच्या मनात पहिल्यांदा भीती आली. तो स्वतःशी म्हणाला, काही नाही, सकाळपर्यंत कोणीतरी येईल. पण त्याला माहीत होतं, तो रस्ता फार कमी वापरात जात होता. रात्र जवळपास 11ची झाली होती. तो गाडीत बसला. दरवाजे लॉक केले. स्वामींची माळ हातात घेतली. स्वामी सांभाळा. काही वेळ शांतता. अचानक टक टक. गाडीच्या मागच्या काचेवर कोणीतरी टकटक केल्याचा आवाज झाला. विठ्ठल दचकला. त्याने मागे पाहिलं. काहीच नव्हतं. कदाचित एखादं झाड आलं असेल, तो स्वतःला समजावत होता. पण पुन्हा आवाज आला. टक टक. यावेळी स्पष्ट विठ्ठलने मागच्या आरशात पाहिलं. काळोख, कुणीच नाही. त्याने गाडीच्या आतून मागे पाहण्याचा प्रयत्न केला, पण काहीच दिसत नव्हतं. त्याने स्वामींची माळ कपाळाला लावली. श्री स्वामी समर्थ. आवाज थरथरत होता. त्याचे डोळे मिटले आणि त्या क्षणी त्याला अगदी जवळून ऐकण्यात आवाज ऐकू आला. घाबरतोस का? विठ्ठलचे डोळे मोठे झाले. त्याने मागे वळून पाहिलं. गाडीच्या मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. तो घामाने पूर्ण भिजला. कोण? उत्तर नाही. त्याने गाडीचा दरवाजा उघडायचा विचार केला, पण हात दरवाजाच्या हँडलवर जात नव्हता. तेवढ्यात समोरच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक सावलीही दिसत होती. विठ्ठलने नीट पाहिलं. एक वृद्ध माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. भगवी वस्त्र, लांब दाढी, नंगे पाय आणि हातात काहीच नाही. विठ्ठलच्या मनात पहिला विचार आला, या माणसाला इथे कोणी आणून घेऊन आलं? तो इतक्या शांतपणे उभा होता की जणू तो तिथे बऱ्याच वेळ उभा होता. वृद्ध हळूहळू गाडीच्या जवळ आला. विठ्ठलने काच थोडी खाली केली. वृद्ध म्हणाला, गाडी बंद पडली. माफ करा. वृद्ध म्हणाला, गाडी बंद पडली? विठ्ठलने मान हलवली. हो. किती वेळ झाला? अर्धा तास. वृद्धाने बोनटकडे पाहिलं. मग म्हणाला, बाहेर ये. विठ्ठल घाबरला. बाबा, तुम्ही कुठून आलात? वृद्ध हसला. रस्ता आहे ना, रस्त्यावरून आलो. विठ्ठल म्हणाला, पण इथे आसपास गावं नाहीत. वृद्ध म्हणाला, मला गावाची गरज नाही. हे ऐकून विठ्ठल आणखी गोंधळला. वृद्धाने पुन्हा सांगितलं, बाहेर या, गाडी पाहू. विठ्ठलने स्वामींची माळ हातात घट्ट पकडली. हळूहळू तो गाडीतून बाहेर आला. वृद्धाने बोनट उघडला. त्याने काही क्षण इंजिनकडे पाहिलं. मग एक वायर हातात घेतली. तो म्हणाला, हे सैल झालंय. विठ्ठल म्हणाला, तुम्हाला गाड्यांचं ज्ञान आहे. वृद्ध काही बोलला नाही. त्याने वायर व्यवस्थित केली. मग म्हणाला, आता सुरू कर. विठ्ठल गाडीत बसला. किल्ली फिरवली. गाडी सुरू झाली. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तो लगेच बाहेर आला. बाबा, धन्यवाद. वृद्ध हसला. धन्यवाद कशाला? तुम्ही माझी मदत केली. वृद्ध म्हणाला, मदत तर आम्ही झाली. त्याने मला पाठवलं. विठ्ठल थबकला. कोणी? विठ्ठलने माझ्याकडे पाहिलं. काही क्षण त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला आणि म्हणाला, ज्याचं नाव तू आत्तापर्यंत घेत होतास. विठ्ठलच्या हातातली माळ थरथरली. तो काय बोलणार तेवढ्यात त्याचं लक्ष रस्त्याकडे गेलं. फक्त 2 सेकंद आणि पुन्हा त्याने मागे पाहिलं. वृद्ध गायब झाला होता. विठ्ठल धावत रस्त्यावर आला. डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, दूरवर पाहिलं.
कुणीच नाही. तो पुन्हा गाडीजवळ आला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, हा माणूस गेला कुठे? त्याने गाडी सुरू केली. गाडी पुढे गेली, पण त्याचं मन सतत मागे वळून पाहत होतं. सुमारे 5 किलोमीटर पुढे गेल्यावर त्याला एक छोटंसं हॉटेल दिसलं. त्याने गाडी थांबवली. हॉटेलच्या मालकाला त्याने विचारलं, इथून थोडं मागे जंगलात एखादा साधू राहतो का? हॉटेलवाला म्हणाला, कोण? भगवी वस्त्र, दाढी, नंगे पाय. हॉटेलवाला काही क्षण थांबला व म्हणाला, साहेब, त्या रस्त्यावर रात्री कुणी जात नाही का? काही वर्षापूर्वी एक वृद्ध साधू तिथे लोकांना मदत करायचा. विठ्ठलच्या अंगावर काटा आला. मग म्हणाला, हॉस्पिटलवाला म्हणाला, त्याचं निधन झालं. विठ्ठल काही बोलला नाही. हॉटेलवाला पुढे म्हणाला, मग गावातल्या लोकांचं म्हणणं आहे, आधीही कधी एखाद्याची गाडी त्या रस्त्यावर बंद पडली तर कुणीही येऊन मदत करतं. विठ्ठलच्या हातातून चहाचा कप जवळपास सुटला होता. तेव्हा तुम्ही या माणसाला पाहिलंत? हॉटेलवाला म्हणाला, नाही. मग लोकांना कसं माहिती? तो हसला. ज्यांना मदत मिळाली ते सांगतात. विठ्ठलने काहीच उत्तर दिलं नाही. शहरात पोचल्यानंतर त्याने माल विकला. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले. सावकाराचं कर्ज फेडता आलं. घरी परतल्यावर सविता दारात उभी होती. तिनं विचारलं, सगळं ठीक झालं? विठ्ठलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, स्वामी आले होते. सविता काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. म्हणाली, काय? विठ्ठलने पूर्ण घटना सांगितली. सविता शांतपणे आत गेली. स्वामींचा फोटोसमोर दिवा लावला आणि म्हणाली, मला माहीत आहे की तुम्ही निघताना मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. कसलं? स्वामी माझ्यासमोर उभे होते. मग मी विचारलं, माझ्या नवऱ्याला सांभाळा. ते फक्त एवढंच म्हणाले, तो माझा आहे, तू काळजी करू नकोस. विठ्ठलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वामींच्या फोटोसमोर बसला. त्याचे दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, मी तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं, पण त्या रात्री तुम्ही मला भेटलात. कदाचित मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्ही मला ओळखाल. माझी गाडी बंद पडली होती, पण खरं तर माझा विश्वास डळमळत होता आणि तुम्ही तोच विश्वास पुन्हा सुरू केला. त्या दिवसानंतर विठ्ठलच्या आयुष्यात अनेक संकटे आली, पण त्याने मागे स्वामींचं नाव सोडलं नाही. त्याचा व्यवसाय हळूहळू पुन्हा उभा राहिला. काही वर्षांनी त्याने आपल्या दुकानावर बाहेर स्वामींचा मोठा फोटो लावला. खाली एक वाक्य लिहिलं, जिथे माणसाची मदत संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आणि तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायचा, स्वामींना हाक मारताना असा विचार करू नका की ते लगेच समोर दिसतील. कधी ते माणसाच्या रूपात येतील, कधी माणसाच्या एखाद्या प्रसंगाच्या रूपात, तर कधी संकट टळतील तेव्हा, आणि कधी संकटात आपल्याला धैर्य देतील तेव्हा. एक गोष्ट नक्की मनापासून घेतलेली हाक स्वामींपर्यंत पोहोचते. म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता कितीही अडचणी असतील, कर्ज असेल, व्यवसायात नुकसान असेल, घरात संकट असेल, मनात भीती असेल, तरी एकदा शांतपणे डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, स्वामी, मला काही नको, फक्त मला हात सोडू नका. कारण भक्ताला कधी वाटतं मी स्वामीचा हातात धरला, पण सत्य घटना अशी आहे, भक्त स्वामीचा हात धरत नसतो. स्वामी भक्ताचा हात धरून ठेवतात. फक्त आपल्याला त्याची जाणीव उशिरा होते. श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत भेटूया पुन्हा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.